आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। तापमानाचा पारा खाली घसरल्यानंच पुणे गारठलंय। एनडीए परिसरात 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री येथे प्रशासनाकडून अंडरपास पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली। ग्रामस्थांच्या 10 वर्षांच्या लढ्याला यश आलंय। पुण्यातील रिंग रोडसाठी अद्याप 206 हेक्टर क्षेत्राचं भूसंपादन बाकी आहे। त्यासाठी 500 कोटींच्या निधीचीच गरज असून जिल्हा प्रशासनाकडून सध्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे। खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री। 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1,31,000 टन सोयाबीनची खरेदी झाली आहे। पुण्यातल्या भोरमधील नीरा देवघर धरणाच्या कालव्यातून 150 क्युसेकनं रब्बीचं आवर्तन सुरू झालंय। भोर, खंडाळा, फलटण या तालुक्यातील हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांना फायदा होणार आहे। विनाकारण साखळीवरून रेल्वे थांबवणं प्रवाशांना होणारा 1 मिनिटाला आता 8,000 रुपये दंड लागेल। रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय आहे। सध्या केवळ 1,000चा दंड आहे। पुण्यात हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन। 19 ते 22 डिसेंबर दरम्यान भव्य महोत्सवाचं आयोजन। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आरटी कायद्याअंतर्गत विविध शाळांमधील 25% राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे। प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून 10 मार्चपर्यंत लक्ष्य। मध्य रेल्वे विभागाकडून पुणे मऊ दरम्यान कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे धावतील। मध्य रेल्वेकडून कुंभमेळा विशेष अशा 12 गाड्या चालवण्याचा निर्णय।